नमस्ते आई. नमस्ते. लुमिराईज थेरपी सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचं नाव सांगा आई बाबांना. सुधा अरुण भालेकर, कुठे राहता? वडगाव मध्ये सेंटरच्या समोर. सेंटरच्या स्वागत आहे. इथे येण्यापूर्वी तुम्हाला काय काय त्रास होते? गुडघेदुखी आणि पाठदुखीचा त्रास होता. गुडघेदुखी आणि पाठदुखीचा त्रास होता. किती वर्षापासून? 20 वर्षापासून. 20 वर्षापासून. मग थेरपीला कधीपासून जॉईन झालाय तुम्ही? 3 महिन्यापासून. 3 महिने झाले थेरपीला येऊन. तुम्हाला थेरपीची माहिती कोणी दिली? माझ्या सासूबाईंनी उषा लोकर यांनी मला माहिती दिली. एवढं समोर असून तुम्हाला एवढं उशिरा माहिती मिळाली? माहिती होती पण येणार का नाही मनाची तयारी होत नव्हती. मनाची तयारी होत नव्हती, पण मग त्यांनी सांगितल्यानंतर तुम्ही यायला लागला. हो. इथं आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? खूप 2-3 छान. दिवसामध्ये कसं वाटतं पहिले? आणि ते 8 दिवसातच मला पूर्ण आराम पडलेला आहे. आणि नियमित योगासन वगैरे करत असल्यामुळे गोळ्या वगैरे घेतल्या नाही, कुठलं मेडिसिन नाही. योगासनच्या माध्यमातून दुखत होतं पण कुठली औषधं वगैरे जास्त घेतली नाही. आणि इथं आल्यापासून माझं चालण्याच्या स्पीडमध्ये फरक पडला आहे, कामाचं स्पीड वाढलेलं आहे आणि फ्रेश वाटत आहे चांगलं. आई जे थांबून थांबून काम करत होत्या, आईने एक काम केलं की झोपायच्या, आराम करायच्या, एक काम केलं की झोपायच्या, आराम करायच्या. पण आता तसं होत नाही. थेरपीला आल्यानंतर थेरपीतून घरी गेल्यावर आई कंटिन्युअसली एकदम काम करून घेतात, हो की नाही? हो. मग आता कसं वाटतं थेरपीला गेल्यानंतर? छान वाटते, उत्साही वाटतं. उत्साह वाटतोय. अजून आता तुम्ही त्याचे जे डायरेक्टर्स आहेत त्यांच्याविषयी काय बोलाल? सर्वांचे मनापासून धन्यवाद. तिथे वडगाव शहरामध्ये सेंटर चालू केल्यामुळे सर्वांना या सुविधा मिळत आहेत. याचा लाभ पूर्ण वडगावकर शहरवासियांनी घ्यावा याची मनापासून इच्छा आहे. आणि सर्वांना मनपूर्वक धन्यवाद, शुभेच्छा. हे असं सेंटर तुमच्या कार्यामध्ये यशस्वीरित्या चालू राहावं. आपले जे स्वाती मॅडम आहेत त्यांच्याविषयी तुम्ही काय बोलाल? स्वाती मॅडम आणि इथलचा पूर्ण स्टाफ अतिशय प्रेमळ आणि वातावरण असं आहे की इथं आल्यानंतर घरी जाण्याची इच्छाच होत नाही. घरी जाण्याची इच्छा होत नाही. मग काय वाटतं इथं आल्यानंतर? इथेच राहावं. इतर आवाज नाही पण इथं आल्यानंतर रमायला होते छान. इथं आल्यानंतर रमायला होतंय. आम्ही जर शिबिर लावायला गेलो तर आईची अशी इच्छा असते की मी तिथे सुद्धा जावं, मला घेऊन जाल का, अशी आईची इच्छा आहे. आणि त्या सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतात. 2-2 व्यक्तीपर्यंत त्या माहिती सुद्धा पोहोचवतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांना खूप छान असे किती स्टोन मिळाले आहेत तुम्हाला? 3 स्टोन सुद्धा मिळालेले आहेत. म्हणजे त्या तर बऱ्या होताच आहे, पण त्या इतर आईबाबांसाठी सुद्धा खूप प्रयत्न करताय, इतर लोकांना सुद्धा माहिती सांगताय, इतर आईबाबांपर्यंत माहिती पोहोचवताय. ही खूप छान गोष्ट आहे. धन्यवाद आई तुमच्यासाठी. धन्यवाद.